कोकणातील दळणवळण जलद करण्यासाठी 376 किलोमीटर लांबीचा कोकण एक्सप्रेसवे हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहे। हा महामार्ग 6 मार्गिकांचा असून त्याची रुंदीही 100 मीटर प्रस्तावित करण्यात आली आहे। मुंबई ते गोवा हे अंतर सध्याच्या 12 तासांवरून 6 तासांवर आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोकण एक्सप्रेसवेवर एकूण 14 ठिकाणी इंटरचेंज दिले जाणार आहेत। त्यातून या महामार्गावर 14 ठिकाणांवरून वाहनांना प्रवेश करता येईल, त्यामुळे कोकणातला प्रवास हा जलद होणार आहे। या प्रकल्पासाठी सुमारे 68,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। अलिबागमधील शहाबाज येथून हा महामार्ग सुरू होऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे त्याचा शेवट होणार आहे। हा महामार्ग संपूर्णपणे प्रवेश नियंत्रित असणार आहे। या मार्गावर 100 ते 120 या वेगाने वाहने धावतील अशा पद्धतीने त्याची निर्मिती केली जाणार आहे। कोकणातील एकूण 17 तालुक्यांमधून हा महामार्ग जाणार आहे, त्यामुळे इंटरचेंज दिलेल्या ठिकाणीच वाहनांना प्रवेश करता येईल, तसेच महामार्गावरून बाहेर पडता येणार आहे। त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील शहाबाज, रोहा तालुक्यातील घोसरे, माणगाव तालुक्यातील मढेगाव, मंडणगड तालुक्यातील केळवड, दापोली तालुक्यातील वाकोली, गुहागर तालुक्यातील गुहागर, रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे, रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील भालवली, देवगड, मालवण, कुडाळ तालुक्यातील चिपी विमानतळ, सावंतवाडी तालुक्यातील वेंगुर्ला आणि बांदा या ठिकाणांजवळ इंटरचेंज प्रस्तावित करण्यात आले आहेत। MSRDCने पर्यावरण विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावात या 376 किलोमीटर लांबीच्या महामार्गासाठी 41 बोगदे प्रस्तावित केले आहेत। त्याचबरोबर 21 मोठे पूल आणि 49 छोटे पूलही प्रस्तावित करण्यात आले आहेत। या महामार्गासाठी 3792 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे। यातील 146 हेक्टर वन जमीन या महामार्गाने बाधित होणार आहे। MSRDC कडून या महामार्गासाठी पर्यावरण मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याचा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे सादर करण्यात आला आहे। पर्यावरण विभागाच्या सूचनानुसार महामार्गाच्या संरेखनात बदल करून प्रकल्प अहवाल अंतिम केला जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे। तर मित्रांनो, यावर तुमचे काय विचार आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि आपला आजचा व्हिडिओ आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।